आणि आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण तुमचा EMI आता कमी होणार आहे। रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरांसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे। पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर 0.25% म्हणजे 25 बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा निर्णय हा आता घेण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे। RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक झाली आहे आणि त्यात रेपो रेट कमी करण्याचा निर्णय झाला आहे। तब्बल 5 वर्षांमध्ये चक्क पहिल्यांदाच RBI कडून व्याजदरात कपात करण्याचा निर्णय जो आहे तो आता घेण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे। केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर आठवड्याभरातच RBIने व्याजदर कपातीचा निर्णय जारी केला। त्यामुळे आगामी काळात गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिकची अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय। RBI कडून 25 बेसिस पॉइंट्सने व्याजदरात आता कपात होतीये। व्याजदर 6.50% वरून 6.25% आलेला आहे। 5 वर्षांमध्ये पहिल्यांदा RBIने व्याजदरात कपात केली आहे। तर गृहकर्ज वाहन कर्ज आता स्वस्त होणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यानंतर आता RBIने व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा मिळाला।